माझं नाव विजया रीमा सुनील फरकाळे. माझ्या शाळेचं नाव PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन वस्ती तळेगाव. मी तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी 25 प्रश्न सांगणार आहे. प्रश्न: कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कधी झाला? 22 सप्टेंबर 1817 रोजी. प्रश्न: त्यांचा जन्म कुठे झाला? कुंभोज जिल्हा कोल्हापूर येथे. प्रश्न: कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पूर्ण नाव काय होते? कर्मवीर भाऊराव पाटील. ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते? शिक्षण व समाजसेवा क्षेत्रात. प्रश्न: त्यांना कर्मवीर ही पदवी का मिळाली? गरिबांसाठी केलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल. प्रश्न: त्यांना मुख्य उद्देश काय होता? गरीब व वंचित समाजाला शिक्षण देणे. प्रश्न: रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्य काय होते? ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करणे. प्रश्न: रयत शिक्षण संस्था कधी स्थापन झाली? 1919. प्रश्न: भाऊराव पाटील यांनी कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी काम केले? गरीब, शेतकरी व कामगार वर्गासाठी. प्रश्न: त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे महत्त्व का शिकवले? आत्मनिर्भर बनवण्यासाठी. प्रश्न: भाऊराव पाटील यांचा आदर्श कोण होते? राजर्षी शाहू महाराज. प्रश्न: त्यांनी समाजातील कोणत्या कुप्रथांना विरोध केला? जातीभेद व अन्याय. प्रश्न: ते कोणत्या विचार सरणीचे समर्थक होते? सामाजिक समता व न्याय. प्रश्न: त्यांनी वसतिगृह प्रणाली का सुरू केली? गरीब विद्यार्थ्यांना निवास मिळावा म्हणून. प्रश्न: त्यांचे कार्य प्रामुख्याने कुठे केंद्रित होते? महाराष्ट्रात. त्यांनी कोणत्या प्रकारच्या शाळा सुरू केल्या? प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालय. प्रश्न: त्यांचा स्वभाव कसा होता? साधा, कष्टाळू व सेवाभावी. प्रश्न: कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन कधी झाले? 9 मे 1959 रोजी. प्रश्न: त्यांच्या निधनानंतर त्यांचे कार्य थांबले का नाही? संस्था आजही कार्यरत आहे. प्रश्न: त्यांच्या जीवनातून काय प्रेरणा मिळते? शिक्षणातून समाज परिवर्तन. प्रश्न: ते विद्यार्थ्यांकडे कडून काय अपेक्षा ठेवत? मेहनत व प्रामाणिकपणा. प्रश्न: त्यांच्या कार्याचा समाजावर काय परिणाम झाला? शिक्षणाचा प्रसार व सामाजिक जागृती. प्रश्न: आजही त्यांची आठवण का ठेवली जाते? शिक्षण क्रांतीसाठी.
प्रश्न. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे योगदान एका वाक्यात सांगा. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून गरिबांचा उद्धार केला. धन्यवाद.